नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 8, 9, 10 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाजा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागामध्ये 8 आणि 9 नोव्हेंबर 2023 या तारखेला वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय होत आहे। तर या चक्रवात स्थितीमुळे महाराष्ट्रात या वादळी पावसाचा जोर 8, 9, 10 नोव्हेंबर 2023 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह दक्षिण भारताच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे। जसे केरळ, कर्नाटक, गोवा इथे मुसळधार वादळी पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्याही बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। नेल्लोर, नंदेलाल, हैदराबाद इथे मध्यम पावसाचा अंदाज असून गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कांतामल, भुवनेश्वर, राऊरकेला इकडे जोर कमी राहील, जोरदार वारे वाहतील, पावसाचा जोर फारसा नाही। मात्र महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर, मराठवाडा या भागातही वादळी पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। किनारपट्टीचा परिसर, गोवा राज्याचा काही परिसर आहे, पणजी, वास्को द गामा, पारसेम, ओरोस जोरदार पावसाचा अंदाज राहील। वेंगुळा, महापण, कुडल इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कणकवली, वायगणी, पोईपकासल, मालवण इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील 3 दिवसात राहील। कडेगाव, पटेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कर्नाटक राज्याचा परिसर लगतचा चांदगड, रामगड, धामणे, बाची, रानकुंडे, कानाकुंबी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर गवाली, गुंजी, पडला, कास्टोल रॉक, पणजी, वास्को द गामा, मडगाव, कुचकोडे, रिवोणा, जागवे इथे मुसळधार पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच महापण, कुडललाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। मालवण, वायगणी, पोईपकासल, कणकवली, पोंडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच कडेगाव, पटेगाव, तिगळा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागात राजापूर, रेपटण, लांजा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेलकर, साखरप्पा, देवरुख, संगमेश्वर, माखनजन इथे जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, गोकुळलाई मध्यम स्वरूपात राहील। परोळा, संगरूळ इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। किनी, कोडाली, कोल्हापूर आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। इस्पोर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगुड, राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कापसी, गारगोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। अजरा, नेसारी, अडदाला मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। गोकाक, अलकांगीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिकोडी, रायबग, हिडकल, देवणकाठीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। सल्लगा, शिरगोपी, कुडाची, सांगली, मालगाव, देसिंग, इचलकरंजी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जळकाटी, किरंगी, आडाली, तेलसंग, धागलपूर, बिलरजत या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। देसिंग, कोची, नागज, कानापूरलाही
जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील 3 दिवसांमध्ये। सोलापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौद, बुद्रुक, खर्डी, पंढरपूर, मंगळवेढा, मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मसवड, पिलविलय जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकलूज, मानसिरस, वेलापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बराड, शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। करकम, बेंबले, टेंभुर्णी, कुरुरवाडी, अरणगाव, अंगार, मोल, वडोला, तांदवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुल, बेलारसी, सोलापूर, जामगाव, मंगळुळी, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलोर जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। इंदापूर, वांगी, केरन, परांडा, सिल्सेस मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। बिगवन, केटूर, बिगंडोड, राशीनलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। करमाळा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून पावसाची शक्यताही बराड, शिंगणापूर, लाटे, फलटण, नांदल, अद्राकी, लोणाद, बारामती, लुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। देवरा, मोल, दिगसल, सातारा, कोरेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। निंदाल, दहिवाडी, मायनी, विटा, कराड, कडेगाव, कानापूर, रामपूर, पलूस मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागात राहील। इस्लामपूर, नरसिंहपूर, मलकापूर, कोकरूड, मेढा, उडाले मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवाडे, वसुटफोट जोरदार पावसाचा अंदाज राहील। सरवडा, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, गुहागर, दाघो, खेड, चाकदेवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेढा, महाबळेश्वर, रावडी, खंडाळा तसेच महाड, वर्धन, गोरेगाव, श्रीवर्धन, कलसीत, पाचपंढरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे बोरशिरोळ, खेटवाले मध्यम स्वरूपात राहील। व्याहाले, सोनापूर, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबे, कळवण इथे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। सासवड, जेजुरी, मारगाव, कडेगाव, दौंडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। लोणी, कालबर, वाघोली, पुणे, सुसगाव, पुनावले, आळंदी, शिक्रापूर, भांबर्डे, राऊ, नार्वे, बोरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। खेड, झाकण, पाबल, मलटण, कवटे, मनसरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। अळकोटी, आले आणि नारायणगाव, जुन्नर, ओतुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज राशीन, कर्जत, कुदरण, बिटकेवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। जामखेड, काढा, आष्टीलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह। जांभळी, भालगाव, बगूर, पातर्डी, अमरापूर मध्यम स्वरूपात राहील। अहमदनगर, खंडाळा, कुडगाव, पारणे, सुपे, भालवानी, टाकेडोकेश्वरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। धनगरवाडी, शिरळ, महाका, वांबुरी, रवरी, देवळी, प्रवरा मध्यम हलका पाऊस या भागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। बनस, निवासा हलका पाऊस राहील। तालिकाबंद, श्रीरामपूरलाई मध्यम हलका राहील। शिर्डी, पुलतांबा, जवळकी, कोपरगावला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। संगमनेर, आश्वी, वरवंडी, घारगाव, मांडवे, आले आणि टाकेडोकेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, खोपोली, कसमतलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कुसरलाई मध्यम स्वरूपात राहील। मुंबई, उरण, वरळी, कोळवाडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। पनवेल, नवी मुंबई, नरेल, बदलापूर, मोरबाड, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मिरा भाईंदर, ओमवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील। मिरा भाईंदर, वसई, विरार इकडे हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। उंबरपाडा, पिलवी आणि क्षेणवा, कोटाले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। सपाले, गोडमाल, वाडा, परळी, कुर्डण, मान्नोर, पालघर इथे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। घाटमाथ्याकडे सम्राटगुंडा, इगतपुरी, मुंडगाव, वाडीवारे, तिरडे, डोबरे, सिन्नर, नाशिक जिल्ह्याचा काही परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये तिरडे, डोबरे, नांदूर, शिंगोटे, वावी, निमगाव, जुन्नर, नाशिक, देवळी, ओझर, जोपुलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर, बारम, तालवड आणि नांदगाव हलका पाऊस या भागात राहील। आणि वणी, डोटांबे, चांदवड, कळवण, ओझर, सटाणा, मालेगाव, अंजंग, निमचोडी, नामपूर, औटी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील। मुंबई, शेरळ, अरवी, बोकरूड, धुळे, अंजंग तसेच लगतचा परिसर बघितला असता साक्री, चिंचखेड हलक्या पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारला ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये एलगुपा, देवगाव, फुलंब्री, पिशोर, अंबाला, सायगवन, चाळीसगाव, नांदगाव, तालवड, ममदापूर हलका पाऊस या भागात राहील। वैजापूरच्याही पूर्व भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। गंगापूर,
पन्हास नेवासा, दहेगावणे, धाकेपाल, बिडकी, श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी हलक्या पावसाचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाज अमरापूर, हंसापूर, बालम टाकली, उमापूर या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाथर्डी, जांभळी, भालगाव, करकम, बीड जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील। बीड, गेवराई, उमापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसर, सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज राहील। धारूर, के, जलम, चौसाला मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, बरडापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। कळंब, मासा, तारकेटभूम, धाराशिवमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यता आहे। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे किंतोट, औसा, कोंड, भाडा तसेच मुरुड, लातूर, रेणापूर, बोकडा, बरडापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्यामध्ये लातूर रोड, श्रीवंतपाल, अचोला, उदगीर, मुरगी इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। बाटांची किल्लणे, निलंगणा इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। औराद, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर, बालाहाट, औराद, शहाजानी, जकाल, हानेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगलूर, रुद्रलाई मध्यम स्वरूपात राहील। मुखेड, कवठा, नरशिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहमदपूर, राणीसावगाव, गंगाखेडलाई मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा, कंधार, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई मध्यम स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर कमी राहील। परभणी, पाथरीला हलका राहील। जरी, बोरी, जंतूरला ढगाळ वातावरण राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे पेटुंबरी, मुखेड, भोकर, नांदेड वाघाला, तमसा, अद्रापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। धर्माबाद, खोंडलवाडी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिंगोली, वाशिमला हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज आहे। बीबी, लोणार, मेहकर, डोंगगाव तसेच कुदनापूर, चिखली, खेलवड, बुलढाणा या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात वातावरण कोरडे असून तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।